नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आता मी काल ज्योतिबाचं दर्शन घ्यायला गेलतो। तिथं रूम न भेटल्याने कोल्हापूरमध्ये रूम घेऊन राहिलो आणि आता मी चाललोय ज्योतिबासाठी। समोर लक्ष्मी मंदिर आहे, बघू शकता। तो गाइस, तर मी कोल्हापूर रथ उत्सव आणि ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी आलतो। चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा असते, पण मला काल तिथं रूम नाही भेटले आणि काल माझ्या मोबाईलात 2% चार्जिंग होतं। कॅमेरात मेमरी घातलेलं नव्हतं, मोबाईलमध्येच मेमरी होती। आज इथं अगरबत्तीची काडी घेऊन सोलून मेमरी कार्ड घालून रूममधनं निघालेलो आहे। सरस्वती लॉजमध्ये राहतो बेडवरती। तर इकडे मागू बघू शकता, ही रथोत्सवची यात्रा आहे लाईटिंगची। तर बघूया, आम्ही आता अजून एकदा ह्याला जाणार आहे ज्योतिबाला। तर बसेस भरपूर आहे ज्योतिबाला, मिनिटाला एक बस आहे। तर तुम्हाला पण येतो ज्योतिबाला, तर चला। सो गाइस, तर बघू शकता मागे इकडं मंदिर आहे आणि कालच मी शुक्रवारी आईच्या वारी दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी ज्योतिबासाठी चाललेलो आहे। तर चला। सो गाइस, तर मी रिक्षाने आलो आहे इथं बसस्टँडजवळ। समोर इकडं बसस्टँड आहे, मध्यवर्ती बसस्टँड कोल्हापूरचा। आणि आता आपण इथून ज्योतिबाची गाडी पकडणार आणि ज्योतिबाच्या डोंगराला जाणार आहोत। गाड्या भरपूर आहे, मिनिटाला एक गाडी आहे, गाडीचं काय टेन्शन नाही। यात्रेमुळे एक्स्ट्रा गाड्या सुटेत, भरपूर गाड्या, काय जर 100 गाड्या असतील, जाऊन येऊन करतात। रिटर्न मोकळ्या येतात, पण जाताना भरून घेऊन जात आहेत। तर चला। तर हे कोल्हापूर बसस्टँडवरील टाईम टेबल होतं, तुम्ही बघू शकता। बसेसच्या टाईमनुसार चालतील, जास्त काही टाईम चेंज होत नसतो। तर आतमध्ये आलो आहे, तर मला खिद्रापूरला पण जायचं आहे। तर खिद्रापूरची बस विचारतो आहे का, कारण ज्योतिबावरून मला यायला रिटर्न बरं पडेल, जे की लवकर येईल मी खिद्रापूरला बस असेल तर, कारण उद्या रथोत्सव पण करायचा आहे। तर बघूया काय काय होतं। सो गाइज, इफ यू वॉन्ट टू गो खिद्रापूर, फर्स्ट यू गो इचलकरंजी अँड देन पिक अप द खिद्रापूर बस। तो संध्याकाळी 5 वाजता बस आहे म्हणे। तर खिद्रापूरला एकच बस आहे, मग इचलकरंजीला जाऊन तिथून खिद्रापूरच्या गाड्या भेटतात। तर इकडे बघू शकता ज्योतिबाची गाडी चालू आहे। इकडे ज्योतिबाचा फ्लॅट क्रमांक 20 वरती ज्योतिबा आहे, पण इकडून गाड्या जास्त असल्यामुळे गाड्या डायरेक्ट सोडतायत। तर सो गाइस, तर बस निघलेली आहे, टायमिंग झालेला आहे 8:38। तर बघूया, 30-40 मिनिट लागतात। थोडासा डोंगर आहे आणि ट्रॅफिकमुळे, तर बघूया। सो गाइस, तर 9:28 वाजता मी बसस्टँडवरती उतरलेलो आहे। तर बसस्टँड वेगळं केलेलं आहे। तर आधीचं बसस्टँड, मेन बसस्टँड तिकडे वरती आहे, तर इकडे खालीच बस थांबवलेली आहे। बघू शकता, लोक भरपूर आहेत, कालच्यापेक्षा गर्दी वाढलेली आहे आणि लोक रिटर्न पण तेवढीच जात आहेत। तर बघूया आता मंदिरात दर्शन घ्यायला किती वेळ लागतो। सो गाइस, इकडे आंघोळ पोहण्यासाठी तलाव आहे। जर तुम्ही तुमच्या गँगसोबत आला, म्हणजे शासनकाठी वगैरे ग्रुपमध्ये आला असलास, तर तुम्हाला आंघोळ वगैरे करायला इकडे तलाव वगैरे आहे। आणि स्वच्छतागृह सुद्धा भरपूर आहेत, 10-12 स्वच्छतागृह आहेत तर फुकटमध्ये। तर बघू शकता, तलाव मोठा आहे, पण पाणी थोडंसं गढूळ झालेलं आहे लोकांमुळे। सो गाइस, तर इथून मी गुलाल आणि नारळ घेतलेला आहे। तर बघू शकता, इकडे दर्शन रांगेकडे रस्ता आहे, तर जाऊया आता क्यूमध्ये लागूया। तर चप्पल पण तिथंच सोडायला पाहिजे होतं। सो गाइस, तर 1.5 तास झाला दर्शन लाईनमध्ये लागलेलो आहे आणि अजून दर्शन व्हायला अजून एक अर्धा तास टाईम लागेल बहुतेक। टाइम 11:16 झालेला आहे। आत्ता जस्ट मंदिराच्या प्रांगणात एंट्री करतोय। तर समोर पाहू शकता शासनकाठ्या वगैरे आहेत। तर बघूया, आज गर्दी भरपूर आहे, 3 मजली स्टोर्स भरलेले आहेत पूर्ण क्यू। तर बघू शकता,
मी मंदिराच्या एरियातून बाहेर आलेलो आहे. जेवढं दाखवायचं होतं तुम्हाला तेवढं दाखवलं आहे. दर्शन वगैरे मस्त झालं, कारण लाईन एक एकच होती. लाईन क्यूमध्ये गर्दी होती, पण इकडे एक एकच लाईन होती. तर बघू शकता इथं शिवरायांची मूर्ती आहे. तर तिथून बघूया मला पुढे काय करायचं. थोडंफार खातो, संध्याकाळी पालखी वगैरे छबिना वगैरे निघतो ज्योतिबाचा. तर बघूया काय काय करायचं नियोजन. सो गाईस, तर पूर्ण मंदिराच्या एरियातून मी बाहेर आलेलो आहे. आणि आता मोठं गुड म्हणजे माझी चप्पल कोणतर घालून गेलेली आहे, म्हणजे चोरीला गेलेली आहे असं समजू. तर आपल्याला आता चप्पल घ्यायचं आहे. तर पाय पोळत आहेत खूप. तर बघूया आता. चपलीचे दुकान तर मला कुठं दिसलेलं नाही. तिकडे खाली एक दोन होते, तर आपल्याला स्लीपर घ्यावं लागणार. तर आता इकडं थोडंफार काय तर खाव्या. आणि मी पेढे घेतलेले आहेत, जे की सगळीकडे 100 रुपये पाव किलो मिळतात. तर चल. सो गायस, तर आपण चप्पल इथे घेतलेली आहे 150 रुपयाला. पुमाची डुप्लिकेट ब्रँड आहे. थोडंफार 150 रुपये म्हणजे असं पन्ने घसरत आहे. तर माझी भारी होती, आईने आणलेली होती. एक नंबर चप्पल होती, गादीसारखी एकदम लुसलुसीत. पण काय करणार, कोणीतरी नेले. आता पाय एकदम चर करत होते. तर आपल्याला घावले चप्पल. तर आता खायचं नियोजन. इकडं मी दूर आलो, तर प्रसाद वगैरे चालू आहे. तुम्ही राईस वगैरे खाऊ शकता, बघू शकता लोक इकडे मागे खात आहे. तर मी आता काय खाऊ विचार करतोय. तर मला थंड काहीतरी खायचं आहे. कलिंगड वगैरे भेटत होते वर, पण मी चप्पलच्या नादात तसंच आलो खाली. तर बघूया आता. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि तुम्हाला काही अडचणी असेल तर यात्रेत जाण्यासाठी किंवा ज्योतिबाला जाण्यासाठी तर कमेंटमध्ये कमेंट करा. मी नक्की रिप्लाय देईन. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.